नमस्कार मित्रांनो, आम्ही पिंपळनेरकर. झोपायचं कसं, कोणत्या अंगावर, कोणत्या कुशीवर, हा प्रश्न सतत भेडसावत असतो. कारण की प्रत्येक पेशंट नाही का झोप येत नाही किंवा असं झोपलं तर असा त्रास होतं, असं अशा काही गोष्टी बोलत असतो. पण नाही का, सर्वसामान्य माणसं, कष्टकरी लोक नाही का, तुम्ही सहज बी तुम्ही प्रवास करीत असताना नाही का, एखादी ट्रक इट भट्टीची ट्रक चाललेली आहे, तर त्या इट भट्टीच्या ट्रकवर बी तो माणूस उत्तम पद्धतीने झोपतो. हा मात्र निश्चित आहे. कारण की तो सर्वसामान्य माणूस नाही का, जर शेतकरी असेल तर तो शेतामध्ये गेला की काम केलं की त्याला मात्र चांगल्या पद्धतीने झोप येते. मग ते कशी झोपायचं कसं नाही हा विषय नाही का शरीरावर अवलंबून असतो. आता तुम्ही नाही का एका अंगावर झोपलात किंवा पाय गुडघे पोटात घेऊन झोपलात किंवा उतारा झोपलात किंवा पालथं झोपलात, तर हे नाही का आपल्या शरीराच्या वळण असतं किंवा मग आपल्याला जशी झोप येईल तसं झोपायला पाहिजे. मग याला कुठलंही कोणतंही कारण नाही. तुम्ही कसं झोपलात कसं नाही, कारण ते शरीर आपलं नाही का झोपल्यानंतर बी नाही का हालचाली करत असतात. मग तुम्ही सहज जर विचार केला तर मग जेवण केल्यानंतर मात्र थोडस डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे. कारण की आपलं जठर नाही का उजव्या डाव्या कुशीवर असतं आणि मग त्याच स्वरूपात जर ठेवलं तर ते आपलं जे अन्न नाही का ते पचन होतं आणि आपल्याला नाही का सर्व शरीराला ते आपला अन्न पुरवठा पुरवला जातो. ते त्याच्यामुळे नाही का तुम्ही जर उजव्या कुशीवर झोपलात तर मग मात्र नाही का ते नाका तोंडाला येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस तुम्ही कसंही झोपा, तुम्हाला जसं झोपता येईल तसं झोपा आणि झोपण्याचा आनंद घ्या, हे मात्र निश्चित आहे. कारण की झोप म्हणजे सगळ्यात महत्वाची शरीराला दिलेली फार मोठं वरदान आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.